राजकीय अस्तित्वाचं मोठं संकट, विकास निधीच्या अभावामुळे निर्णय, बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांची माध्यमांना पहिलीच प्रतिक्रिया। आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी तरी सक्रिय राहायला हवं होतं। बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांचा वाद। कितीही कारणे द्या, तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं हेच सत्य आहे। महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण सहन करणार नाही। आदित्य ठाकरेंकडून एक्सवरती पोस्ट करत ओमराजेंसह बंडखोर खासदारांवरही हल्लाबोल। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन, शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत आहे। ठाकरेंचे फुटीर खासदार शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थित राहणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्री निवासस्थानावरती बोलावणं। जिल्हा प्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक होणार। बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। ठाकरेंनंतर पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा। पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात। अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवार यांची खासदारांसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर। अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेणार। उद्या पोलीस परेड मैदानामध्ये शहांची जाहीर सभा। राज्यामध्ये 24-25 जून पासून मान्सून सक्रिय होणार। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। देशभरात सरासरीच्या तुलनेत 41% पावसाची तूट। मान्सूनची रखडलेली वाटचाल 24 जून पासून गतिमान होण्याची शक्यता। मुंबईमध्ये 25% पाणी कपातीचे संकेत। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये 9.67% पाणीसाठा शिल्लक आहे। 10 दिवसात पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपातीची शक्यता।